आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत आणि ते अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती दाखल झालेले होते. अभिवादन केले. मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतात. कसं बघता या आजच्या दिवसात? आणि आजचा दिवस प्रत्येकाकरता एक प्रेरणा, त्या माध्यमातून ज्या महामानवांचं महापरिनिर्वाण झालं त्यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून एक प्रेरणा घेण्यासाठी आजचा दिवस असतो. अनेक वर्षांपासून मी चैत्यभूमीवर येतो. काल मी अजितदादांना विनंती केली की मला सोबत यायचं आहे, म्हणजे शासकीय मानवंदना कशी असते ते पण मला आज या निमित्तानं पाहता आली. दादांनी मला सकाळीच आज ते एक संधी दिली त्यांच्यासोबत अभिवादन करण्याची. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊनच मी महाराष्ट्रभर फिरत राहिलो. शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, शंभूराजांचा असेल, बाबासाहेबांचा मांडत व्याख्याता म्हणत पुढे आलो. आणि आज जो आमदार म्हणून आज तुम्ही मला सन्मानानं बोलायला लावताय ती सर्व बाबासाहेबांची, शिवरायांची पुण्याई आहे. पण दादांनी संधी दिली आजच्या दिवसाची, हीच संधी पुढे मंत्री म्हणून मिळणार आहे? दादांच्या मनात असलं तर मिळेल की. तुमची इच्छा आहे? आमची इच्छा आहे. आता मला सांगा, जर गुलाबराव पाटलांची इच्छा होऊ शकते, अब्दुल सत्तारांची इच्छा होऊ शकते, अशा अनेक लोकांच्या इच्छा असू शकतात. तर अमोल मिटकरीची पण इच्छा आहे. संधी दिली तर आम्ही सोनं करणारच आणि आम्ही काम करत राहतो. आणि आमच्या पक्षाचं एक वेगळेपण आहे, काम करत राहा, संधी आपोआप चालून येते. हा जो कोट शिवला आहे हा शपथविधीचा कोट नाही आहे, नाहीतर मी दुसरा कोट शिवला असता. पण हा जो कोट शिवला आहे तो माझा पेहराव आहे. आणि अजितदादा माझे नेते आहेत, त्याच्यामुळे ते जे जबाबदारी देतात ते मी प्रामाणिकपणे पार पाडतो. गुलाबी जॅकेट दिसतं? मी गुलाबी दिसायला नाही आहे, मी काळा जॅकेट घातलं. त्याच्यामुळं रंग काय, गोडी लुटा गुणाची वानात काय आहे, नवती खोडा फुलाची पानात काय आहे, अन्न दुधात सत्वशक्ती पेल्यात काय आहे, गुरुत तत्व नाही चेल्यात काय आहे. त्याच्यामुळे रंगाला महत्त्व नाही, महत्त्व माणसाच्या कर्तृत्वाला, नावाला पण महत्त्व नाही. नाही तर अनेक लोकांचं नाव धनराज असतं पण अंगावर कर्ज असतं बँकेचं. नावाला, रंगाला महत्त्व नाही. आणि शेवटी मी जाऊ दे, आता काय बोलत नाही. नाही बोला. आणि शेवटी मला आज मी चैत्यभूमीवर आहे. माझं मन, मेंदू, मस्तक शाबूत आहे. त्याच्यामुळे मला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलं आहे, लिहिण्याचं, बोलण्याचं, व्यक्त होण्याचं, मला वाटलं काळं घाला, मी काळं घातलं. कोणी म्हणत असेल मला गुलाबी घाला, मी काय ऐकू? नाही, आपण जर बघितलं तर तुम्ही आता नाव घेतली, अब्दुल सत्तार असतील, गुलाबराव पाटील असतील, तेही टीका करतायत, तुम्ही टीका करतायत. सुरुवात ते करतायत, मात्र उत्तर आम्हाला द्यावीच लागतात. असं आहे की ही खतखत आहे, महायुतीमधली खतखत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी. माझं म्हणणं असं आहे की 132 जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या, 5 मित्रपक्ष त्यांना मिळाले, 137 जागा त्यांच्या आहेत. 41 आमदारांचं समर्थनाचं पत्र देवेंद्रजींना अजितदादांनी देऊन दिलं. शिंदेसाहेबांचं समर्थन आहे. आता महायुती म्हणून एकत्र राहिलं पाहिजे, नाही तर अजितदादा आले, मदत अडचण झाली असं गुलाबरावांनी बोलू नये, असं आमचं म्हणणं होतं. पण त्यांच्या मंत्रिपदाला अडचण झाली असं वाटतं? त्यांना मंत्रिपद भेटो अशी सूर्यनारायणाचरणी प्रार्थना माझी. नक्की. आपल्यासोबत अमोल मिटकरी होते आणि त्यांनी प्रार्थना केली आहे गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळो. आणि दिलखुलास गप्पा ज्या आहेत त्या अमोल मिटकरी यांच्याबरोबर आपल्या झालेल्या